मुस्लिम महायुतीचेच नेते आहेत. तुम्ही भाजपचे पुरस्कृत आमदार आहात. असं असताना महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकला अशा प्रकारचा आरोप तुमच्यावर केला जातो. तुम्ही युती धर्म पाळत नाही का? मला युती आणि महायुती आणि धर्म हा मला चांगल्या प्रकारे कळतो. आमच्या नेत्याकडून आमच्या पक्षाकडून त्याच्या सूचना असतात, आम्ही करतो. आम्ही प्रामाणिकपणे युती धर्म पाळतो. खरं तुम्ही सांगा, मुश्रीफ साहेबांनी जिल्ह्यामध्ये भाजप संपवायला कुठे त्यांनी युती केली का? भाजप वाढवायला अजिबात नाही. पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांनी मुश्रीफ साहेबांनी सगळ्यांचा वापर केला आणि वापरून करून सोडला. आमच्या भाजप विरोधी सगळ्याच आणि साधा कर्मचारी बघा, आमच्या संचालिका बघा, आज आमच्या संचालकांना कुठली माहिती देत नाहीत, कुणाला सपोर्ट करत नाहीत. कारण ते बोलत होते त्यांच्या दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या होत्या की त्याला वाऱ्यावर सोडला आणि ते वापरतात सोडतात आणि कुणाच्या हे नसतात. मग त्यामुळे युती धर्म करायचं सर्वांनी एकत्र येऊन केला पाहिजे. आणि आज भाजपचा कार्यकर्ता तुम्हाला माहित नसेल, आज पहिल्यांदा एवढा सुकावलाय की कोणीतरी आवाज उचलला आणि सगळे माझे सहकारी मित्र आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हा सर्व सपोर्ट होता आणि सर्व शेतकरी बांधव आणि दूध उत्पादक आपले सर्व डेअरीधारक सर्वांनी मला पाठिंबा दिला आणि मग पहिला त्यांच्यामुळे हा लढा आपल्याला यशस्वी झाला आणि पुढे अजून चांगले आपण रिझल्ट देऊ. आता आपल्याला हे हायकोर्टाने आपलं अर्ध काम केले, आता बाकीचे कामं आम्हाला सर्व करायचे. या सगळ्या प्रकरणामुळे आता येणाऱ्या निवडणुकांमध्ये गोकुळच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये या सगळ्याचे पडसाद उमटू शकतात. महायुतीमधून म्हणून एका बाजूला पुढे जाण्याची भूमिका आपली आहे असं मुश्रीफ सांगतायत. मग हे शक्य होणार? माझी तर क्लिअर कट भूमिका आहे, मुश्रीफ सोडून कुणाशी युती करा. मुश्रीफ आपल्याला भाजप कधी वाढू देणार नाहीत. आणि गोकुळमध्ये भाजपचं राजकारण का करायचं? सत्ता बसल्यानंतर आपण भाजप म्हणू, सत्तेसोबत आपण जी राष्ट्रीय सत्ता जे बसवणं ही माझं काळाची गरज आहे. याच्या गोकुळमध्ये माझं तर मत आहे की भाजप म्हणून आपण जाण्यापेक्षा सत्ता कशी स्थापन करता येईल आणि सत्तेसोबत कसं राहता येईल. कारण का गोकुळ म्हणजे कोल्हापूर जिल्हा आणि गोकुळ म्हणजेच राजकारण, म्हणजे एवढं मोठं गोकुळच्यावर चालते. आणि आता माझी तर प्रामाणिक इच्छा आहे की मुश्रीफ साहेबांसोबत माझी कामं इच्छा नाही. खरं अंतिम निर्णय राज्याचे प्रमुख, आमचे प्रमुख, पक्षाचे प्रमुख आदरणीय देवाभाऊंच्या पुढे आम्ही कोणच नाही. ते जे सांगतील तो निर्णय अंतिम असेल. फक्त या चौकशीला आम्ही जे आपल्याला जे आम्ही मागणी केली ती पूर्ण व्हावी. चौकशी झाल्यानंतर 1300 दूधधारक आहेत त्यांनाही न्याय मिळावा. आणि ज्या खोट्या संस्था एक एक गावामध्ये 11, एक 700 ची लोकसंख्या आहे तिथे 11 डेअरी आहेत, पुढे 16 डेअरी आहेत. आणि एक महत्वाचा मुद्दा, हसन मुश्रीफ साहेब कधी गाई म्हशी पाळतात का? त्यांचे गोटे आहेत का? किंवा नावेद मुश्रीफ साहेब गोकुळचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या कुठे गाई म्हशी गोटे आहेत का? आणि कधी त्यांनी गोटा तरी पाहिलंय का? खरं त्यांच्या 45 डेऱ्या त्यांच्या नावावरती आहेत. या लोकांनी याचा थोडासा आता गांभीर्य विचार करतील की एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी एवढ्या मोठ्या महान नेत्याला जेव्हा त्यांच्या विरोधात मी भूमिका घेतो आणि आता लक्षात येईल की दूध का दूध आणि पाणी का पाणी, एवढं सांगू. मुश्रीफ साहेब असं म्हणतात की आमदार शिवाजीराव पाटील यांचा काहीतरी गैरसमज झालाय, एकत्र बसून हा गैरसमज आम्ही दूर करू. गैरसमज दूर असेल तर होईल ना, माझा काही गैरसमज नाही. मला मुश्रीफ साहेबांच्या वरती वैयक्तिक लढाई माझी नाहीये. त्या भ्रष्टाचाराच्या झाला ना, ज्या आमच्या बर्मवण्णा पाटील साहेब वय 93, त्याला 150 डेऱ्या करते आल्या आणि हिने एका वर्षामध्ये 1600 डेऱ्या एका वर्षामध्ये करू शकतात. मग हा मोठा भ्रष्टाचार आहे ना. आणि आपला मग अशा संस्था झाल्या तर कधी आयुष्यभर कोल्हापूरवरती मोठं हे होईल ना, एकाच घराण्यामध्ये सत्ता राहील. आणि आता पण तुम्हाला सांगतो, आता पण काय सत्ता करवीर, कागल आणि राधानगरी याच्या पुढे सत्ता आहे. आम्हाला चंदगड, आजरा, गडिंग्लज, उत्तूर या भागामध्ये सत्तेचं कुठे गणित आहे? आमचे किती संचालक आहेत, नोकर भरती किती आहेत दाखवावे त्यांनी, आमचे संचालक किती दाखवावे. आणि मग लास्टला सगळं चंदगड विधानसभेमधलं चंदगडचं दूध, म्हशीचं, गडिंग्लज मधलं गाईचं दूध अतिशय चांगल्या फॅटचं दूध आमच्याकडे येते. आमचा 35% गोकुळमध्ये शेळाचा वाटा आहे उत्पन्नामध्ये. आणि ह्या गोष्टी आहेत. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे काय, 18 लाख लिटर दूध गोकुळचं येते. 18 लाख लिटर दूध नवी मुंबईला जाते. 18 लाख लिटरचं दूध 7 लाख लिटर एक्स्ट्रा कसं वाढते आणि त्याचं 25 लाख लिटर हे कसं होते, हे याची गाड्यांची आवक जवक सर्व आता हे करायला लागतील. आम्ही आरोप केलेत, ते सिद्ध करून दाखवायला लागेल आणि 100% करू. थोडं सांग.